कारण आपण जर बघितलं तर 4-5 विरोधी पक्ष एकत्र येतात, दूर जातात. ह्यांचं एकमेकांशी पटत नाही, पटतं आणि हे एकमेकांना एकत्र घेऊन डुबणार आहेत अशी परिस्थिती दिसते. तर डुबत्या बोटीमध्ये आम्ही न जायचा एक स्मार्ट निर्णय घेतला आहे आणि त्याच्याबद्दल मी सोलापूरच्या टीमबरोबर उभं राहतो. हो, महाविकास आघाडीच डुबलेली आहे. कारण जी महाविकास आघाडी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिसली ती आज नॉन एक्झिस्टंट आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महानगरपालिका बघितल्या तर मॅक्सिमम ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उबाटा हे एकत्र नाही आहेत. तर महाविकास आघाडीच आज अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. मुंबईमध्ये आपण बघितलं तर काँग्रेस हे बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याचबरोबर शरद पवारांच्या विरोधात आहेत. तेच चित्र तुम्हाला नांदेडमध्ये दिसेल, तेच चित्र तुम्हाला परभणीत दिसेल, तेच चित्र तुम्हाला अकोल्यात दिसेल, तेच चित्र तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिसेल. मग जर 5 मोठ्या महानगरांमध्ये ह्यांची युती नसेल तर त्यांना आपण आघाडी म्हणणार का? नाही. महाविकास आघाडी ही 2024 लोकसभा आणि विधानसभेसाठी बनवलेली आघाडी होती. तो आता मी भूतकाळ असा समजतो. देशामध्ये जेव्हा स्मार्ट सिटीचं सुरू झालं तेव्हा पहिली सिटी सोलापूर होती, पहिल्या यादीमध्ये. परंतु त्याच्याकडे बघताना असं होतं की अनेक जण त्यामध्ये नाराज होते, त्यासाठी आंदोलनं झाली, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशा प्रकारे परिस्थिती. असे हे जे स्थानिक मुद्दे असतील ते महत्त्वाचे मुद्दे आपण घेणार आहात, तर घेणार असाल तर कशा पद्धतीने ते नाळ जोडली जाईल लोकांशी? हे बघा, स्मार्ट सिटीची 2 मोठे प्रॉब्लेम होते. स्मार्ट सिटी राबवायला स्मार्ट लोकच मिळाली नाहीत, त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम झाला. आणि दुसऱ्या बाजूला एक गार्डन आणि त्याच्या बाजूला 5 पिलर बांधले एका चौकामध्ये की तो स्मार्ट सिटी होत नाही. तुम्हाला स्मार्ट सिटी बांधायची असेल तर त्या स्मार्ट सिटीला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर ग्राउंड अप उभा करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक IT हब आणि त्याच पद्धतीचे जॉब इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला लागतं. IT हब करायला तुम्हाला बेसिक काही शहराचे त्रुटी पूर्ण करायला लागतात. आणि त्याच्यापेक्षा सोलापूरची आज जर आपण परिस्थिती बघितली तर स्मार्ट सिटी हे मोठं स्वप्न दाखवण्यापेक्षा नळ, वीज, पाणी, चांगले रस्ते, कचऱ्याचं व्यवस्थापन आणि इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार, एवढ्या 5 गोष्टींवरती जर इकडच्या सरकारने फोकस आणि कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर ते खूप स्मार्ट हा निर्णय ह्या सिटीसाठी ठरला असता. आपण स्वतः उच्च शिक्षित आहात, चांगलं आपलं एज्युकेशन झालं आहे. सोलापूरच्या तरुणांसाठी कसं होतं की सोलापूरचा तरुण पिंपरी चिंचवडला आहे, पुण्याला आहे, बेंगलोरला आहे, हा वृद्धांचं शहर होते काय अशी परिस्थिती. अशा तरुणांसाठी वंचित आघाडी काय? आमचं तरुणांसाठी सर्वात मोठं धोरण हेच असणार आहे की सगळ्यात पहिले एका बाजूला दर्जेदार शिक्षण आणि त्या क्वालिटी एज्युकेशन नंतर तुम्हाला त्याच क्वालिटीचा जॉब्स किंवा नोकरी ही हाताला लागली पाहिजे, ही आमची एक महत्त्वाची मागणी. त्याचसाठी आम्ही जी सोलापूरची ऑलमोस्ट बंद पडलेली MIDC आहे, त्या MIDCचा पुनर्निवास करून ते परत चालू करायचा प्रयत्न करून त्याच्यात नवीन प्रकल्प, नवीन फॅक्टरीज या मोठ्या प्रमाणात आणायचं आहे. दुसरा, सोलापूरमध्ये बेरोजगारी येण्याचं मोठं प्रमाण हे आहे आणि त्याचं कारण आहे की सोलापूर एकेकाळी टेक्स्टाईल हब होता, टेक्स्टाईल इंडस्ट्री होती. आज टेक्स्टाईलचे कारखाने, कपड्याचे कारखाने बंद पडलेले आहेत आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री सोलापूरची खूप मागे पडली आहे, म्हणून सुद्धा तरुणांना हाताला रोजगार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, इंटरनेटशी रिलेटेड झालं, नवीन IT कंपनीज आणि मल्टीनॅशनल कंपनी सोलापूरमध्ये यायला पाहिजे होत्या, त्या एकही आली नाही ही आपल्याला परिस्थिती दिसते. आणि ह्याच्यामुळे सोलापूरच्या तरुणांना शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये मुंबई, पुणे, बँगलोर किंवा इतर सिटीजमध्ये जायला लागतं आणि आज ही वाईट परिस्थिती आपल्याला सोलापूरमध्ये दिसते. आणि खऱ्या अर्थाने मी असं मानतो की जी लोक बेरोजगारीच्या समोर गेलेली आहेत किंवा ज्या लोकांना नोकरी आणि शिक्षणाचं महत्त्व पटतं तीच लोक खऱ्या अर्थाने नोकऱ्या उपलब्ध करणं, जॉब्स आणणं आणि हाताला रोजगार देणं हे सोलापूरमध्ये करू शकतील. इकडच्या कारखानदारांना ते जमणार नाही आहे, इकडच्या शिक्षण सम्राटांना जमणार नाही आहे आणि पिढी ज्यात सत्तेमध्ये बसून सोलापूरची तिजोरी करून स्वतःचं घर भरणाऱ्यांना ते जमणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बऱ्याच ठिकाणी महापौर येण्याची शक्यता आहे, पण ते परत पोस्ट अलायन्स
एक भाग झाला आणि दुसऱ्या ठिकाणी जिकडे आम्ही युतीमध्ये आहोत तिकडे बऱ्याच ठिकाणी महापौर कोणत्या पक्षाचा बसेल हे ठरलं नाही. तर ज्याचे जे ती निवडून येतील त्याच्यावरनं मित्र पक्षांशी काय होतं त्याच्यावरती सुद्धा रणनीती ठरेल. पण ह्या निवडणुकीमध्ये जसं नगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये वंचितला एक खूप मोठं यश आपल्याला मिळताना बघितलं होतं, त्याच प्रकारचं यश हे आम्ही महानगरपालिकेमध्ये अपेक्षित ठेवतोय. पण हेच बोलत असताना मी सगळ्यांना हेच सांगतो की आमचं मेन टार्गेट हे जिल्हा परिषद आहे. मी त्यांचा वचननामा बघितला नाही आहे अजून आणि आमचा काँग्रेसबरोबरचा येईल की नाही माहीत नाही, पण वंचित बहुजन आघाडीचा पुढच्या 1-1.5 दिवसात मुंबईसाठीचा वचननामा येईल आणि प्रत्येक स्थानिक कमिटी हा त्या त्या शहराचा आपल्याला लवकरात लवकर वचननामा देतील किंवा जाहीरनामा देतील. साहेब, तुम्ही ईव्हीएम मशीन बाबत मोठा लढा सुरू केला होता. वेगवेगळ्या सभा देखील घेतल्या होत्या, काहीतरी आकडेवारी मागितली होती. आता महानगरपालिकेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार आहे. तर आता त्याच्याकडे कसं बघतात काय? त्याला विरोध राहील, पण निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि ई व्ही एमच्या विरुद्धचा लढा हा आमचा कोर्टात चालूच आहे आणि तो चालूच राहील. म्हणजे आता त्या निकालावर त्यानंतर जे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात त्या निकालावर जे आहे विश्वास असणार का नाही? आता लढा तर तुमचा सुरू आहे आणि ईव्हीएमवर तुम्ही मतदारांना तुम्हाला सोपं उत्तर देऊ. आम्ही 2024च्या विधानसभेच्या पण आकडेवारीवरती विश्वास ठेवला नव्हता, मान्य. तर आम्ही ह्या निकालावरती पण विश्वास ठेवू का नाही हा पुढचा प्रश्न राहील. पण निवडणूक सामोरे जाणार, निवडणुकांवरती बहिष्कार टाकणार आहे असं बिलकुल नाही करणार. निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि EVM हटाव हे आम्ही जनांमध्ये आंदोलन करू आणि त्याचबरोबर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा ह्याची लढा चालू ठेवू. मुंबईमध्ये 16 ठिकाणी वंचितनं उमेदवार दिला नाहीये. काँग्रेससोबत तुमची आघाडी असताना त्या ठिकाणी वंचितची ताकद कमी पडली असं म्हणायला लागेल का? नाही, ती काँग्रेसनी हेकेखोरी केलेल्याचा प्रकार आहे. त्या वंचितनी स्ट्रॉंग जागा ज्या 16 मागितल्या होत्या त्या काँग्रेसनी ठेवल्या आणि ह्या 16 जिकडे वंचितनी मागितल्या नव्हत्या त्या वंचितच्या गळ्यात दिल्यात. हे ह्याच्यासाठी पण करण्यात आले कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरामध्येच त्यांना 6-7 तिकीटं द्यायची होती. पण जर वंचितच्या स्ट्रॉंग सीटा वंचितला मिळाल्या असत्या आणि वंचितच्या हक्काच्या सीटा वंचितला मिळाल्या असत्या तर एकही सीट खाली जाण्याचा किंवा उमेदवार परत देण्याचा मुद्दाच नसता आला. नाही, ती आहे ना. कोण म्हटलं तुम्हाला तुटली? एकत्रित प्रचार करणार, वेगळा प्रचार करणार, जशी डिमांड देईल तसा प्रचार करणार. सोलापूरबद्दल विचारा जास्त. सोलापूरबद्दल जास्त विचारा. निवडणूक सोलापूरची आहे. नाही, मी तुम्हा सर्वांना आठवण करून देतो की आपण सर्व सोलापूरचे नागरिक आहात. तुमच्या शहरात पण निवडणूक आहे. मी शेवटचं सांगतो पक्षातर्फे की सोलापूरमध्ये यापूर्वी सुद्धा 8 दिवसाला एकदा पाणी येत होतं, ते आत्ता सुद्धा एकदा पाणी येते. सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू झाली पण अजून पाणी मिळत नाहीये. एक वेळ विमानातून ते पाणी आणून देतील पण प्रत्येकाच्या घरात ते नळाला पाणी देणार नाहीत. त्यामुळे आपलं लक्ष हे विमान आलं की नाही, IT पार्क आलं की नाही यापेक्षा दररोज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आलं की नाही हे आम्ही पहिल्यांदा बघणार. प्रत्येकाच्या नळाला दररोज घरामध्ये पाणी हे आम्ही पहिल्यांदा पाहू. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसोडून प्रत्येकाबरोबर एक चर्चा तरी करून बघू आणि त्या चर्चेचं जे होईल ते आपल्या सर्वांना मीडियाच्या माध्यमातून सांगू. ते महानगरपालिका झाल्यानंतर आमची आढावा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये ठरेल. नगरपंचायतमध्ये जे मोठं यश मिळालं त्या यशामुळे अशी काय कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती का जी तुम्ही महापालिकेला वापरणार आहात किंवा असं काय डोक्यामध्ये आहे प्लॅनिंग? हो, वापरली होती, पण ती स्ट्रॅटेजी मला झेडपीला पण वापरायची आहे म्हणून ती स्ट्रॅटेजी झेडपी नंतर मी तुम्हाला सांगेन. लाडक्या बहिणीचा इफेक्ट होणार का नाही? या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे लाडक्या बहिणीचा इफेक्ट होणार का नाही? अजून लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे महिन्याच्या. हे बघा, डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स ह्या इलेक्शनच्या आधी चालू करणं
हा BJPनी नवीन छंद केला आहे. जर आपण जुने मॉरल कोड ऑफ कंडक्टचे नियम बघितले तर डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स हे MCC चालू असताना अलाव पण नाही केली पाहिजेत. पण ह्याचा फायदा होईल का नाही होईल ह्याच्यापेक्षा जास्त लोकांनी हे ठरवलं पाहिजे की हे पैसे इतर कामांमधनं फिरवून आपल्या खात्यामध्ये एक तुटपुंजी अमाऊंट म्हणून देत आहेत का आपल्या हक्काचं जी अमाऊंट आहे आणि जे इकडच्या सरकारनी कामं करून आपल्याला मिळवून द्यायला पाहिजे होती ती घेऊन आपण मानणार आहोत.